टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याला सुरुवात झालेली आहे आणि विदर्भात जर आपण पाहिलं तर उन्हाचा पारा वाढलेला आहे। अमरावतीत देखील उन्हाचा पारा वाढलेला आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर थंड पेयाचे जे काही दुकान आहेत त्या दुकानांवर आपल्याला गर्दी पाहायला मिळते आहेत। अमरावती शहरातील ठिकठिकाणी अशा पद्धतीनं थंड उसाच्या रसाच्या रसवंत्या लागलेल्या आणि त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर अमरावतीकर जे आहेत या ठिकाणी थांबून झाडाखाली जर आपण पाहिलं तर थंड उसाच्या रसाचा आस्वाद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। उन्हाळ्यामधलं की शरीरातील पाण्याची पातळी कमी होते आणि त्यामुळे साहजिकच शरीरातील पाण्याची पातळी भरून काढण्यासाठी अनेकदा थंड पेय असेल किंवा मग फळांचा आहार जो आहे तो घेतला जातो आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण बघू शकतो शहरात ठिकठिकाणी अशा पद्धतीनं जे आहे ते दुकानं थाटात सजलेली आहेत आणि उसाचा रस पिला जातो। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो छोट्या चिमुकल्याला या ठिकाणी त्याचे आजोबा थंडगार उसाचा रस पाजताना आपल्याला पाहायला मिळतं। दुसरीकडे रस्त्यावरली दुपारच्या वेळेला देखील गर्दी ओसरल्याचं दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे। घराबाहेर निघत असताना नागरिक सुती कापडांचा वापर जो आहे तो फेब्रुवारी महिन्यातच करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते, कारण तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आणि अशा पद्धतीनं सुती कपडे असेल किंवा मग स्टॉल बांधून जे आहे ते नागरिक घराबाहेर पळत असल्याचं दृश्य आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जर आपण पाहिलं तर अमरावती जिल्ह्यातील जे काही महत्त्वाचे चौक असतील त्या चौकात आता थंड पेयाची दुकाने लागली असून ग्राहक देखील पसंती देत आहे। कॅमेरामॅन निकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।